परम पूजनीय श्री गुरुदेव, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित सर्व प्रार्थना प्रिय उपासक, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जी सामुदायिक प्रार्थना कशासाठी दिली त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपलं नांदगाव. खऱ्या अर्थानं इथे सर्व धर्माच्या प्रार्थना सुद्धा आपण घेतल्या जे महाराजांना पाहिजे होतं. महाराजांनी हे आसनच त्याकरिता ठेवलेलं आहे. या आसनाचा अर्थच मोठा आहे. मंदिर झाले, मस्जिद झालं, विहार झालं, गुरुद्वार झालं, चर्च झालं, हे झालं एका धर्माचं, आपल्या आपल्या धर्माचे प्रिय आहे ते. पण सर्व धर्माचे लोक एकत्र येईल कसे? जसं कुटुंब आहे, कोणाचं कुटुंब जर एकत्र होतं पहिल्याच्या काळात, 50-50 जण एकत्र राहायचे, त्या कुटुंबाचा आनंद वेगळा व्हायचा. तसंच हा भारत एक कुटुंब होता आमचा. आणि योगायोगानं एकामेकाशी नाही पटत असं करता करता अनेक देव झाले, अनेक धर्म झाले, अनेक पंथ झाले आणि अनेक पक्षसुद्धा झाले. का बरं? का त्याचे विचार मला जमत नाही म्हणून मी त्याच्या ह्याच्यात काम करत नाही, त्याचा स्वभाव मला पटत नाही म्हणून मला अलग राहायचं आहे. असं करता करता जे भारत होता एक अखंड होता, त्याचे तुकडे झाले. तेच पद्धतीनं जेव्हा आता सर्व धर्म वेगळे वेगळे झाले, कोणी म्हणते माझा राम मोठा आहे, कोणी म्हणते माझा बुद्ध मोठा आहे, कोणी म्हणते माझा अल्लाह मोठा आहे, कोणी म्हणते माझा येशू मोठा आहे, कोणी म्हणते माझा गुरु नानक मोठा आहे. हर व्यक्ती म्हणते माझा मोठा आहे. ठीक आहे, ते त्यांच्या ठिकाणी मोठेच आहे. पण खऱ्या अर्थानं एक एक अलग अलग घेऊन एकामेकाशी तर मेळकूट होणार नाही, मिलन तर होणार नाही. जसं हे 5 बोटं आहे, पण हे 5 बोटं वाकवलेच नाही तर जेवता येत नाही. हे 5 बोटं आहे, हे जर वाकवले नाही तर जेवता येत नाही. त्याला असं केलं नाही तर लिहिता येत नाही. अरे काही गाडी चालवायची आहे तर असं केलं नाही तर गाडी चालवता येत नाही. बरं, हे 5ही बोटं जर असे ताटून राहिले तर कोणतंच काम होणार नाही. जर या 5 बोटानं ठरवलं का मला गाडी चालवायची आहे तर असं करावं लागेल, या 5 बोटानं ठरवलं मला जेवायचं आहे तर असं करावं लागेल, या 5 बोटानं ठरवलं तर काही बी होते. पण ताईट जर राहिलं तर काहीच होऊ शकत नाही. फक्त आशीर्वाद द्यायच्या कामाचे राहील, तुमचं बरं होईल बा, असं काम येईल. असं केल्यानं काही होईल का? असं केल्यानं काहीच होणार नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, अभ्यास न करता बुद्धिमान भव, कसा पडल म्हणते आशीर्वाद आहे. अभ्यास नाही केला, आशीर्वाद आहे, आजच्या पेपरमध्ये पास होऊन जाशील, असं होणार. हे मंदिर त्यासाठीच आहे. हे मंदिर असं आहे की बा इथं नारळ घेऊन यायचं काम नाही, या मंदिरात अगरबत्ती घेऊन यायचं काम नाही, या मंदिरात कशाचीच गरज नाही. आपणची मंदिर मूर्ती पुजारी, एवढं ग्रामगीतेत लिहिलं. काय म्हटलं? आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्प होऊनी पूजा करी, आपणची देव रूपे अंतरी पावे भक्ता. म्हणजे काही फुलाची गरज नाही, देवाची गरज नाही, तुम्हाला कशाचीच गरज नाही. तो विश्वाचा चालक तो दिसतच नाही. तुका आकाशा एवढा आणि तुका अनुरेणू एवढा. तुका केवढा आहे? आकाशा एवढा आहे, त्याचा पाय बी मावणार नाही भूमीवर ठेवला तर. पण तुका अनुरेणू एवढा, सर्वांच्या घरात बसला, मच्छरात तोच आहे, मुंगीत तोच आहे, सगळ्यांमध्ये तोच आहे, म्हणून ते जीव चालते. हे सगळं शिकवण्याकरता की माझे जे भक्त आहे अंधकाराकडे गेले नाही पाहिजे, अंधश्रद्धेकडे गेले नाही पाहिजे, हे डोळस राहिले पाहिजे, यांना कळलं पाहिजे. कोणी आपल्याला कोण्या मार्गावर नेते, चुकीच्या मार्गावर नेते, याची बुद्धिमत्ता आली पाहिजे. म्हणून या संत महात्म्यांनी एवढी परिश्रम घेतलं. आता तेच परिश्रम गुरुजीच्या माध्यमातून तुमच्या गावात पाहायला मिळालं. त्यांनी काही तुम्हाला पाया पडा म्हटलं, त्यांनी काही तुम्ही मला म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम केलं, म्हणजे तुम्ही खूप चांगले आहे, म्हणजे त्यांनी खूप असं दाखवलं का तुम्हाला का बा मी खूप गाडीवर आलो? बयाडासारखे राहिले, ते साधे राहिले. मग साध्या मनात तुम्ही भारले ना, साध्यापणात भाडले का नाही? एखादी मोठी गाडी घेऊन आले का ते? तुम्हीच त्याने जीव घातलं, तुम्हीच त्याला राहायला खोली दिल्या, तुम्हीच त्याच्यावर प्रेम केलं,
ते जिव्हाळ्यालायक होते, त्यांच्या अंतकरणात सर्वाबद्दल प्रेम होतं आणि ते कसं निस्वार्थ प्रेम होतं. आणि म्हणून तुम्ही सुद्धा निस्वार्थ प्रेम त्यांना दिलं, हे कुठेच चुकणार नाही. माणूस साधा असला त्याला प्रेम जग देणार आहे, पण मतलोबी असते तर हे प्रेम मिळालं नसतं. मतलोबाना मिळत नाही. मी जर माझा मतलोब साधतो म्हटलं तर मतलोबाना मिळणार नाही. पण मात्र जिव्हाळ्यानं जर तुम्ही असले आणि अंतकरणातून साफ असले, खरी गोष्ट आहे ते. त्याही ठिकाणी त्यांचं अंतकरण साफ होतं वायगावमध्ये. आणि याही ठिकाणी आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं की बाबा आजपर्यंत आम्ही फोनवर कार्यक्रमात इकडे तिकडे, पण खऱ्या अर्थानं त्यांची खूप इच्छा होती, महाराज बा मी बनलो पाहिजे, मी हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आईले म्हणे ते महाराज मी भागवतकार बनतो, मी कीर्तनकार, मी शाळा सोडून देतो. आईनं सांगितलं, जसं जिजामाईनं छत्रपती शिवरायाला सांगितलं, बाबू तसं नको करू, शाळा नको सोडू, त्या शाळेतच लेकर आहे. ज्या कामात आपण आहोत त्याच कामात जर आपण काम केलं तरी तेच होते. आज त्याच शाळेत राहून तुमच्या गावामध्ये सुद्धा प्रार्थना मंदिर येऊ शकते. म्हणजे काम कोणतंही राहो, कुठंही राहो, तुमचं मन चांगलं पाहिजे. मन जर चांगलं असलं तर काम कुठूनही होते. नाही, पोलीस असन तरी काम होते, कलेक्टर असन तरी काम होते, इमानदार असन तर. आणि इमानदार नसल तर महाराजांनी तेही म्हटलं, सरकारी अफसर होकर भी तूने सेवा करना नहीं सीखा, अर्जदारों से खाता है पैसा, देश की इज्जत खोता तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. पहिले महाराज लोक घेतले, माथे पे चंदन, तिलक लगावे, माला गले में भारी, आणि गरीबन की कदर नहीं जाने, क्या बोलेगा बिहारी. मग व्यापारी घेतले, गेहूं में कंकड़, पेड़े में आटा, दूध में पानी मिलावे, अरे मीठी मीठी बातें कहे कर बेचे, कसम धरम की खाए, शपथ रे शपथ, काहीच नाही त्याच्यात. आणि ते काय म्हणते एक गवडण, बाई बाई दुधात नाही पाणी, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी. त्याला सांगा लागते, दारूला सांगा लागते का, भाऊ भाऊ माया दारूत नाही पाणी म्हणा लागते का. कशी राहू दे मरत काऊन नाही, कशी राहू दे मरत काऊन नाही, मेलं तरी चालते, त्याला आम्ही विचारणार नाही, चुपचाप दे, माई बायको नाही म्हणते. काय कठीण आहे. पण इकडे दूधवाला आला, तूपवाला आला तर निवडू निवडू पाहिजे, रातचं होय का सकाळचं होय, सांग आजचं होय का उद्याचं होय. कठीण आहे परिस्थिती. दुधासाठी अशी भाव, तुपासाठी असं काम, आणि त्याच्यासाठी जे शरीर बेकार करत त्याच्यासाठी नाही. म्हणून कधीही चांगल्या माणसाचा विरोध होते, कधीही चांगल्या माणसाला ठोकरा खावं लागते, पण चांगला माणूस चांगलंच देऊन जाते. खऱ्या अर्थानं चांगल्याला तकलीफ होते, पण चांगल्या माणसाचे शब्दही घेते. हो, मी आज या गावात पाहिलं, तुमच्या गावात पाहिलं, आज सामुदायिक प्रार्थनेत पहा किती मोठी मंडळी आहे. आणि खऱ्या अर्थानं आज सामुदायिक प्रार्थनेचं उद्घाटन झालं. हा, सामुदायिक प्रार्थना मंदिरचं उद्घाटन झालं, आणि आत्ता खऱ्या अर्थानं पूर्ण उद्घाटन झालं. नाही, आज तिची सामुदायिक प्रार्थनाच आम्ही जे बाहेर घेणार होतो तीच प्रार्थना इथं घेतली. एवढं सुंदर आहे. मैदान पट बिछाया डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा. नहीं, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को मंदिर ये हमारा. सबके लिए खुला है, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. हेलो चले, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. ये बाहेर हलवलं का वाला की नाही, काय बोर्ड सुरू आहे. हॅलो, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को मंदिर ये हमारा. तो बाहेर लिहिला हॅलो आला का. हॅलो, चला, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून संपूर्ण गावकरी मंडळी आणि आदरणीय जनता जनार्दन, सर्वांना माझे आदरपूर्वक जयगुरु. खूपच छान या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना मंदिर बनलं, आणि खूपच छान, आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अहो, माणूस बनवण्याची काही फॅक्टरी नाही आहे, माणूस बनवण्याची काही फॅक्टरी नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं मोठी फॅक्टरी असेल ती सामुदायिक प्रार्थना आहे. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून एक एक माणूस घडेल. उद्याच्या काळामध्ये त्या थकल्या बकल्या मायबापाला जर आधार देईल, खऱ्या अर्थानं तो हरिपाठात जाणारा माणूसच, सामुदायिक प्रार्थनेमध्ये जाणारा माणूसच, त्या वंदनेत जाणारा माणूसच,
त्या नमाजामध्ये जाणारा माणूस त्याला कळते मायबाप काय आहे. जो त्याच्यात आलाच नाही त्याला कसं कळणार आहे. आणि हे तुमच्याच फायद्याचं आहे. हो, उद्या थकले बाकले, जवानी आहे तुमच्या अंगात, ताकद आहे, खूप ताकद काढान, खूप हे करान, खूप कमवान, खूप प्रॉपर्टी जमवान, आणि उद्या पोरं भुरकून उडून गेले का मग भर रडत बसाल. अरे ते भुरकून उडूनच तर नाही गेले पाहिजे. त्याकरता सामुदायिक प्रार्थना आहे. त्या पोरांना कळला पाहिजे बाबाचे कष्ट, त्या पोरांना कळले पाहिजे मायचे कष्ट, त्या पोरांना कळलं पाहिजे अनेक गोष्टीचे कष्ट. एक टायमाचं जेवण कमवण्याकरता किती ताकद लागते, किती ताण लागते ते मायबापाला माहित आहे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. अरे ऐसा होई सावधान, हृदयी धरी नारायण. अरे हे सुख कुठेच मिळणार नाही. हे सुख फक्त तुमच्यातच आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी भुललाशी. पण आम्हाला एवढं मोठं रामायण घडलं. रामायणामध्ये रावणाचा शेवटपर्यंत अहंकार नाही गेला. तोच अहंकार आपण सुद्धा टिकून ठेवून राहिलो. रस्त्यानं चालताना काय फरक पडते जय भीम म्हणलं तर, रस्त्यानं चालताना काय फरक पडते जय गुरु म्हटलं तर, रस्त्यानं चालता काय फरक पडते राम राम म्हटलं तर, रस्त्यानं चालता चालता काय फरक पडते अस्सलाम वालेकुम म्हटलं तर, रस्त्यानं चालता चालता काय फरक पडते जय माता दी, नमस्कार, प्रणाम, जय शिवराय, जय सेवा, शास्त्रीय काल म्हणाले का फरक पडते. अरे त्या दारूपेक्षा तर वाईट नाही ना हे शब्द. लाखापेक्षा लाखो लोक त्या व्यसनाच्या त्या जहराच्या मागे लागले, ते तोंडात टाकता येते. पण एखाद्या महात्म्याचं नाव घेताना लाज वाटते आम्हाला. ही परिस्थिती ही शोकांतिका आहे आणि म्हणूनच ही शोकांतिका सगळ्याच्या घरात घुसली. हे सोडा, ते जहर पोटात टाकून त्याची काहीच वाटत नाही. पण एखाद्याला राम राम म्हणताना भेव वाटते, जय भीम म्हणताना भेव वाटते. अरे चांगले शब्द आहेत हे. माणसामध्ये ऊर्जा निर्माण होते. हर धर्माचा मान आहे तो. हर धर्माले मानवाईक वाटते तो शब्द. बोललं तर फरक का पडते. विचार करा 1000 वेळा आता घरात जाऊन. माझा आवाज येतो तिथपर्यंत का मी जहर रोज खातो, अरे मांसाचे तुकडे खातो आम्ही, त्याच्यापेक्षा राम नाव वाईट आहे का. त्या मांसापेक्षा, त्या दारूपेक्षा, त्या गांजापेक्षा बुद्ध नाम वाईट आहे का. जय भीम वाईट आहे का. अल्लाह वाईट आहे का. अरे अस्सलाम वालेकुम म्हणलं तर त्याच्यापेक्षा वाईट आहे का. अरे ते प्याले तयार आहे, त्या जहराच्या मागे जायला तयार आहे. पण कोणाच्या धर्माचा सन्मान करायला आम्ही तयार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये दुःख येईल, सुख नाही येणार. ज्या दिवशी तुम्ही सर्वांचा सन्मान कराल त्या दिवशी आपलमध्ये तुमच्या घरात सुख येईल. ह्या अभिमान सोडून द्या आणि मस्त सुंदर प्रेमानं जगा. एवढंच या प्रार्थनेच्या मंडपामध्ये सांगतो. बाकी सर्व सांगायची काही गरज नाही. खूप फक्त एवढंच लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं असन. अरे चुकीचं टाकू शकता पोटात तुम्ही. एखाद्या महात्म्याचं नाव घेतलं आणि एखाद्या धर्माला जर रस्त्यानं चालता चालता थोडंसं हात जोडून असंच जर म्हणलं, त्याचाही भाव चांगला होईल, तुमचाही चांगला होईल. कबीर महाराजाची एक ओवी म्हणून घेतो आणि शब्द थांबवतो. काय म्हणतात कबीर महाराज. ऐसी वाणी बोलिये मन का आपाक होय, अरे औरन को शीतल करे आपम शीतल होय. आपल्याही मनाला चांगलं वाटन त्या वाणीनं आणि दुसऱ्याला शीतलता मिळाल. ती शीतलता तुमच्या गुरुजीपाशी आहे. खऱ्या अर्थानं ती शीतलता इथं आहे म्हणून तुम्ही जुळले. खऱ्या अर्थानं त्यांच्याबद्दल शीतलता आहे म्हणून तुम्ही एवढा दान दिलं. खऱ्या अर्थानं ती शीतलता आहे म्हणून हे वास्तू या ठिकाणी उभी झाली. ही शीतलता पाहिजे. ही शीतलता जर गावात निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं कोणत्याच जाती धर्माचा माणूस तुमच्याकडे असा वाघासारखा पाहणार नाही. तो म्हणून हाही माझाच आहे, तोही माझाच आहे आणि तोही माझाच आहे. अरे जाणे तर सगळ्याला मशान घाटात बाबरीच्या खोडावरच आहे. जा लागन सगळ्याले मशान घाटात बाबरीच्या खोडावरच आहे. नाही हो, घोडे महाराज आहे म्हणून सागाचं लाकूड कापू दे आरामशीरवर नेऊन. घोडे महाराज होय, लय कीर्तन केलं, सागाचं लाकूड कापू दे, चांगली शिदी पाटी ठेवू दे, हेकडा वाकडा झोपला नाही पाहिजे महाराज असं म्हणन का. अन्न बे तुझ्या घरचं एखादी खोड बाबरीचं, निंबाचं असं चालते, हिवराचं असं चालते, कोणतं हेकडा नाही का तुझ्या घरी. नाही सागाचं टाकणं घोडे महाराज होय ना. अबे सागाचं का बाज बनते न त्याची, दिवाण बनते ना, साग पेटवते का. हे बाबूर गिबुरान काट्याची काही नाही आहे तुमच्या सोबत. हे गुमान सोडून द्या. जीवनामध्ये रावणाला शेवटपर्यंत नाही समजलं आणि सुदामाला शेवटपर्यंत समजतच गेलं म्हणून त्याचा महाल बनला आणि याचा महाल पेटला. अहंकाराचा पेटणार आहे आणि भक्ताचा बनणार आहे. चला सद्गुरू 2 शब्द मी या ठिकाणी बोललो त्याबद्दल सर्व गावकरी मंडळी, नांदगाव आणि मला दादांनी या ठिकाणी बोलवलं. मी त्यांच्या शब्दाचा मान केला.
म्हणलं ठीक आहे महाराज, तुमच्यासाठी काय चिंता करू नका, मी येतो. नाही तर आम्ही मारत आहेत त्यांना की बा चला असं. मी म्हटलं मले नेण्याचं तर त्यांचा परिवारच घेऊन आला राजे पूर्ण. त्या परिवाराचे मोठं हार्दिक अभिनंदन करतो. असं वाटतंय की माझे भाऊ माझ्यासोबत आले, आम्ही एका नात्यातले लोक आहोत. नातं म्हणजे हे नातं बरं, जात ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहन दो म्या.